नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आत्ताच आपण लाडक्या बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे। म्हणजेच महायुती सरकारने ज्या पद्धतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयांचा हप्ता आमची सत्ता आल्यानंतर देणार आहोत। परंतु मैत्रिणींनो, आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता न भेटता 1500 रुपयांचा हप्ता भेटलेला आहे। म्हणजेच महायुती सरकारने फुल न फुलाची पाकळी आपल्या महिलांना दिलेली आहे। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही महिलांना त्यांचा हप्ता दिलेला आहे किंवा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्ही दिलेला आहे, परंतु शेतकरी बांधवांचं काय? शेतकरी बांधवांची कर्जमाफी तुम्ही नक्की केव्हा करणार आहात? तुम्ही जसं महिलांना तुम्ही शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो यापुढेही देत राहू, त्याच पद्धतीने तुम्ही शेतकरी बांधवांना सुद्धा शब्द दिला होता की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांचा 7-12 कोरा करू किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू। मग तुम्ही नक्की शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा करणार आहात? आणि लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता तुम्ही महिलांना दिलेला आहे याच्या पैशांची पुरवठा करण्यासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की वाईन शॉपला तुम्ही परवानगी द्या। म्हणजे ज्या ठिकाणी बिअरचं दुकान आहे त्यांना वाईन शॉपची लायसन द्या, जिथे काहीच नाही तिथे बिअर बार चालू करा। म्हणजे ज्या एका अर्थाने तुम्ही महिलांना 1500 रुपये एका हाताने देत आहात, परंतु दुसरीकडे तुम्ही त्याच महिलांच्या भावांना म्हणा पतींना तुम्ही दारूच्या व्यसनाधीन करणार आहात। म्हणजेच महिलांना हे 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचा तोटाच करत आहात। कारण एकीकडे तुम्हाला ते 1500 रुपयांचा आमिष हे महिलांना देत आहे, परंतु दुसरीकडे आपल्याच भावांना किंवा आपल्याच माणसांना वाईट वळणाला लावत आहे, जेणेकरून त्यांचं हे धोरण आहे की लाडक्या बहीण योजनेची योजना चालू ठेवण्यासाठी त्यांना पैशांच्या पुरवठ्यासाठी ते वाईन शॉपची खरेदी विक्री किंवा वाईन शॉप जे आहे तर ते वाढवत आहेत। आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा बेवडा होणार आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूचं प्रमाण हे वाढणार आहे किंवा जे दारू विक्री आहे तर ते सुद्धा वाढणार आहे, दारूचे लायसन्स वाढणार आहे आणि याचा परिणाम हा महिलांनाच जास्त भोगावा लागणार आहे। कारण प्रत्येक जो पुरुष असतो तो त्या पुरुषाचा प्रत्येक महिलेशी संबंध असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचा नवरा असतो। आणि हे जर वाईन शॉपचे दुकान वाढले किंवा वाईन शॉपचं प्रमाण जर महाराष्ट्र राज्यामध्ये वाढलं तर याचं जास्तीत जास्त नुकसान हे महिलांनाच होणार आहे। त्यामुळे तुम्ही महिलांची योजना चालू ठेवण्यासाठी हा जो काही कारभार करत आहात तर हा खूप चुकीचा आहे, परंतु तुमच्या दृष्टीने तो योग्य आहे। कारण तुम्हाला फक्त आणि फक्त महिलांना आनंदी ठेवायचं आहे, महिलांना नाराज करायचं नाहीये। कारण महिलांच्या भरोशावर किंवा महिलांना आनंदी ठेवून तुम्ही जे भूतोना भविष्याचं यश विधानसभेमध्ये मिळवलेलं आहे तेच यश तुम्हाला महिलांना नाराज करायचं नाहीये। परंतु एकीकडे तुम्ही महिलांना नाराज करत नाहीये, परंतु दुसरीकडे त्याच महिलांचा खूप मोठा तोटा होत आहे, परंतु हे महिलांच्याही लक्षात येत नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सरकारच्या सुद्धा लक्षात येत नाहीये। असं म्हटलं तरी चालेल की सरकारच्या लक्षात येते, परंतु सरकार हे लक्षात न आल्यासारखं वागत आहे। परंतु शेतकरी बांधवांची कर्जमाफी तुम्हाला करावीच लागेल, कारण ज्या पद्धतीने तुम्ही महिलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने महिलांनी तुम्हाला मोठं मतदान केलेलं आहे त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनी सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलेलं आहे। आणि मग तुम्हाला जसं महिलांना तुम्हाला आनंदी ठेवायचे तसंच तुम्हाला शेतकरी बांधवांना सुद्धा आनंदी ठेवावं लागेल। आणि जर तुम्हाला शेतकरी बांधवांचा विचार करायचा नसेल, शेतकरी बांधवांची कर्जमाफी जर तुम्हाला करायची नसेल तर शेतकरी बांधवांना रस्त्यावरती उतरावं लागेल, आंदोलने करावे लागतील आणि त्यांना त्यांचा हक्क हा घ्यावाच लागेल। आणि तुम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करून शेतकरी बांधवांवरती काही काय